हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण महाडिस्कॉम 2025-26 की जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजर, मॅनेजर अँड डेप्युटी मॅनेजर याच्यासाठी आपण फायनान्स अँड अकाउंट साठी चॅप्टर 1 फायनान्शियल अकाउंटिंग मीन्स प्रोफेशनल नॉलेजचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा टॉपिक 2 अकाउंटिंग स्टँडर्ड एएस अँड आयएनडी एएस वर आपण काही क्वेश्चन्स इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे, असेच आपण कंटिन्यू जे आहे ते टिल एक्झाम पर्यंत सगळ्या सब्जेक्टचे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे, तसंच बघा महाडिस्कॉम साठी फायनान्स आणि अकाउंटची पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे, ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे जे तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा पूर्ण जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण अकाउंटिंग स्टँडर्डचे काही एमसीक्यूज. तर बघा फर्स्ट आहे अंडर IND-AS फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड ऑन. IND-AS अंतर्गत आर्थिक विवरण कोणत्या आधारावर तयार केले जातात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट ओनली, सेकंड फेअर व्हॅल्यू प्लस हिस्टोरिकल कॉस्ट, थर्ड कॅश बेसिस आणि फोर्थ मार्केट प्राइस ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फेअर व्हॅल्यू प्लस हिस्टोरिकल कॉस्ट, वाजवी किंमत प्लस ऐतिहासिक किंमत. बिकॉज IND-AS include fair value measurement unlike AS which mainly use historical cost. Next, second, which of the following is true about the IND-AS compared to Indian AS? खालीलपैकी IND-AS संदर्भात कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे. तर बघा फर्स्ट काय आहे IND-AS is optional for all companies. Second, IND-AS is fully coverage with IFRS. Third, AS and IND-AS have identical treatment. And fourth, AS is applicable only to bank. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड IND-AS is fully covered with IFRS. IND-AS पूर्णपणे IFRS शी संलग्न आहे बिकॉज IND-AS is covered with IFRS with some carve out unlike Indian AS. Okay. Next, third, accounting for property, plant and equipment is covered under. स्थावर वनस्पती व उपकरणे यांचे लेखांकन कोणत्या मानकात येते. तर बघा ऑप्शन आहे AS10, AS2, AS9, AS11. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट AS10 अँड IND-AS16. ठीक आहे, इज अ प्रिस्क्राइब रूल फॉर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट रिकॉग्नायझेशन, डेप्रिसिएशन अँड डिस्क्लोजर. ओके. नेक्स्ट फोर्थ मेजर डिफरन्स बिटवीन AS अँड IND-AS. AS आणि IND-AS मधील मुख्य फरक कोणता. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट AS मॅन्डेट फेअर व्हॅल्यू, सेकंड IND-AS यूज फेअर व्हॅल्यू अँड AS यूज हिस्टोरिकल कॉस्ट, थर्ड IND-AS इग्नोर ॲकरल अँड फोर्थ AS रिक्वायर कंपल्सरी कंसॉलिडेशन. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड IND-AS uses fair value and AS uses historical. IND-AS वाजवी किंमत वापरते आणि AS ऐतिहासिक खर्च. ठीक आहे, बिकॉज IND-AS is IFRS based, so fair value is widely used. Next, fifth, IND-AS 101 deal with. IND-AS 101 कोणत्या विषयाशी संबंधित आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम अडॉप्शन, सेकंड रेव्हेन्यू, थर्ड लीज अँड फोर्थ फॉरेन करन्सी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टाइम अडॉप्शन, प्रथम अवलंब, बिकॉज इट गाइड्स कंपनी ट्रान्झिशन फ्रॉम AS टू IND-AS. नेक्स्ट सिक्स्थ स्टँडर्ड फॉर फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन. परकीय चलन व्यवहारासाठी कोणते मानक लागू आहे. तर बघा ऑप्शन आहे AS11 IND-AS 21, AS10 IND-AS 16, AS2 IND-AS 2 and AS9 IND-AS 109. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट AS11 and IND-AS 21 because these cover exchange differences and translation. Next, seventh, IND-AS differ from AS in financial instrument because. आर्थिक साधनांबाबत IND-AS आणि AS मधील फरक कोणता. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट IND-AS यूज हिस्टोरिकल कॉस्ट ओनली, सेकंड IND-AS यूज FVPL अँड FVBOI, सेकंड AS मेजर डेरिव्हेटिव्ह ॲट फेअर व्हॅल्यू अँड फोर्थ IND-AS इग्नोर इम्पेअरमेंट. तो करेक्ट आन्सर आहे इथे
सेकंड IND-AS यूज FVPL अँड FVOCI. ठीक आहे, बिकॉज IND-AS मध्ये FVPL आणि FVOCI आहेत. मीन्स इट इंट्रोड्यूस क्लासिफिकेशन अँड फेअर व्हॅल्यू मेजरमेंट फॉर IND-AS 109. नेक्स्ट 8 सिमिलॅरिटीज बिटवीन AS अँड IND-AS. AS आणि IND मधील साम्य काय? ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट both prohibit fair value for investment property. Second, both follow accrual and going concern. Third, both require IFRS level consolidation. And fourth, both mandate derivatives accounting. तो correct answer आहे इथे. Second, both follow accrual and going concern. दोन्ही हक्क व सतत चालू तत्व पाडतात because fundamental accounting concept remains the same. Next, 9th, revenue recognition under IND-AS differ because IND-AS मध्ये महसूल ओळख AS पेक्षा वेगळा कसा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश बेसिस, सेकंड 5 स्टेप मॉडेल, देन AS रिक्वायर फेअर व्हॅल्यू अँड फोर्थ AS यूज OCI. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड 5 स्टेप मॉडेल IFRS 15 पाचवा टप्पा मॉडेल बिकॉज IND-AS 115 यूज and IFRS 15 मॉडेल. ओके, तसंच बघा अकाउंटिंग अँड फायनान्स फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण फॉर्म्युला बेस्ड PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, विच IND-AS करस्पॉन्डन्स टू IFRS 16. IFRS 16 कोणत्या IND-AS शी संबंध आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीज, रेव्हेन्यू, PPE अँड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लीज भाडेपट्टे बिकॉज IND-AS 116 इज बेस्ड ऑन IFRS 16. नेक्स्ट 11th, IND-AS 107 रिलेट्स टू. IND-AS 101 कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे AS 30 आयडेंटिकल, सेकंड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट डिस्क्लोजर, थर्ड FVOCI रूल अँड फोर्थ एम्प्लॉई बेनिफिट. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट डिस्क्लोजर. आर्थिक साधनांचे प्रकटीकरण मीन्स इट रिक्वायर रिस्क क्लासिफिकेशन अँड मेजरमेंट डिस्क्लोजर. ओके, नेक्स्ट 12th, अ की चॅलेंजेस वेन मुव्हिंग टू IND-AS इज. IND-AS मध्ये बदलताना मुख्य अडचण कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेट्रोस्पेक्टिव्ह फेअर व्हॅल्यू, सेकंड इग्नोरिंग ॲकरल, थर्ड रिमूव्हिंग कन्सॉलिडेशन अँड फोर्थ इग्नोरिंग फॉरेक्स. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेट्रोस्पेक्टिव्ह फेअर व्हॅल्यू मागील वर्षाचे वाजवी मूल्य बिकॉज ट्रान्झॅक्शन रिक्वायर रिस्टेटिंग प्रायर इयर फायनान्शियल. ओके, नेक्स्ट 13 अंडर IND-AS इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी इज मेजर ॲट. IND-AS अंतर्गत इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी कशी मोजली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट, सेकंड फेअर व्हॅल्यू विथ प्रॉफिट अँड लॉस इफेक्ट, थर्ड कॅश बेसिस अँड फोर्थ अमोर्टाइज कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फेअर व्हॅल्यू विथ प्रॉफिट अँड लॉस इफेक्ट. वाजवी किंमत फायदा तोट्यात बदल बिकॉज IND-AS 40 अलाउज फेअर व्हॅल्यू मॉडेल. नेक्स्ट 14 विच इज ट्रू अबाउट कन्सॉलिडेशन. एकत्रित आर्थिक विवरणाबाबत कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बोथ रिक्वायर कन्सॉलिडेशन ऑलवेज, सेकंड IND-AS यूज कंट्रोल अँड AS यूज ओनरशिप, थर्ड बोथ आयडेंटिकल अँड फोर्थ IND-AS कन्सॉलिडेशन ऑप्शनल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड IND-AS यूज कंट्रोल अँड AS यूज ओनरशिप. IND-AS नियंत्रणावर आणि AS मालकी टक्केवारीवर काम करते बिकॉज IND-AS 1110 यूज कंट्रोल बेस्ड कन्सॉलिडेशन. नेक्स्ट 15 एम्प्लॉई बेनिफिट स्टँडर्ड्स आर. कर्मचारी लाभांसाठी कोणती मानके लागू आहेत? तर बघा ऑप्शन आहे AS 15 अँड IND-AS 19, AS 16 IND-AS 116, AS 2 IND-AS AS2 अँड AS 9 अँड IND-AS 109. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट AS 15 and IND-AS 19. These cover gratuity, pension, leave benefit, etc. ओके, तसंच बघा संपूर्ण मराठी व्याकरण, फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अँड अकाउंटची PDF, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्व PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.